आपल्याबरोबर आमदार चंद्रदीप नरके सर आहेत, करवीरचे ते आमदार आहेत। सर, एक महत्त्वाचा प्रश्न तुम्ही मांडत आहात, नेमका काय प्रश्न आहे, तुमची काय मागणी आहे? मी आज विधान भवनामध्ये पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनद्वारे एक मुद्दा मांडला। त्याच्यामध्ये कर्नाटक सरकारनं आलमट्टी धरणाची उंची 519 मीटरवरून 524 मीटर करायचा निर्णय जो घेतला आहे त्याच्या संदर्भातली कारवाई चालू केलेली आहे जमीन संपादनाची। आम्ही महाराष्ट्रातल्या जनतेचा आणि कोल्हापूर, विशेष करून कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला महापुराचा प्रचंड प्रमाणामध्ये फटका बसतो। 2005, 2009, 2005, 2019 आणि 2021 साली प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये महापूर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आला आणि प्रचंड हानी शेतीबरोबर घरांची आणि गावाच्या गावं वाहून जातात। मला वाटतं की या संदर्भात आम्ही सातत्याने आक्षेप नोंदवलेला आहे। कर्नाटक सरकार त्या ठिकाणी विसर्ग ठेवण्यामध्ये विसर्ग चांगल्या पद्धतीने ठेवण्यात असमर्थता दाखवते। अशा वेळी आज जर आहे त्याच्यापेक्षा उंची वाढवली तर निश्चित पद्धतीनं याच्याहीपेक्षा गावं पाण्याखाली जातील आणि कोल्हापूर जिल्हा आणि सांगली जिल्ह्याचं प्रचंड नुकसान होईल। या संदर्भात हे जमिनीचं हस्तांतरणाचे जे संपादनाचं काम चालू केलं आहे त्याला स्थगिती द्यावी आणि हे धरण होऊ नये, 524 मीटर उंची होऊ नये, या संदर्भात मी आज पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनद्वारे या ठिकाणी आज हा मुद्दा मांडला। माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना ही गोष्ट सांगून केंद्राने याच्यामध्ये हस्तक्षेप करावा आणि मला वाटतं की रुडकी समितीचा अहवाल, इन्स्टिट्यूटचा अहवाल अजून या संदर्भात यायचा आहे। वडनेर समितीचा अहवाल आला आहे, पण त्याच्यावर आक्षेप आहे आणि रुडकी इन्स्टिट्यूटमध्ये एक अहवाल येणार आहे की पुराचं पाणी किती प्रमाणामध्ये वाढतं आहे आणि किती नुकसान होते याचा फेर तपासणी अजून इन्स्टिट्यूटकडून यायच्या अगोदर या ठिकाणी भूमी संपादनाचं काम कर्नाटक सरकारनं चालू केलेलं आहे, ते तात्काळ थांबवावं या संदर्भातली मी या ठिकाणी आज विधानभवनामध्ये मांडतो। काय वाटतं, महाराष्ट्र सरकारतर्फे कारवाई केली जाईल किंवा पावलं उचलली जातील? सभागृहात आपल्याला काय उत्तर मिळेल? नाही, आज सभागृहामध्ये पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनद्वारे मी हा मुद्दा मांडलेला आहे। निश्चित याच्यावरती अध्यक्षांनी सांगितलं की याच्यात कारवाई करण्यासंदर्भात आपल्याला ते निश्चित आदेश देतील, परंतु कर्नाटक सरकार ऐकू देत किंवा नाही ऐकू देत याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या या 2 गावाचं प्रचंड नुकसान होणार आहे। अक्षरशः गावाचे गाव जातील, मनुष्यहानी होईल आणि त्याचबरोबर शेती पिकांचं सगळे संख्याचे संसार उद्ध्वस्त होतील। त्या ठिकाणी केंद्रानं हस्तक्षेप करून हा विषय तात्पुरता थांबवलाच पाहिजे। धन्यवाद सर, आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। महत्त्वाचा मुद्दा नरके सरांनी मांडला आहे, तो म्हणजे कोल्हापूर आणि सांगलीला जो पुराचा फटका बसतो, ज्या अलमट्टी धरणामुळे बसतो, त्या अलमट्टी धरणाची उंची आता वाढवल्यामुळे आणखीन हा मोठा फटका बसू शकतो। त्यामुळे ती उंची वाढवण्याचं काम तात्पुरतं का होईना कायमस्वरूपी स्थगित करावं अशी मागणी ही नरके यांनी केलेली आहे। आता महाराष्ट्र सरकार या संदर्भात काय भूमिका घेतं, काय पावलं उचलतं हे बघणं देखील महत्त्वाचं आहे। कॅमेरामन अरविंदसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।